नमस्कार, मी अंजली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते। आज आपण वांग्याच्या कच्च्या भरिताची रेसिपी बघणार आहोत। अगदी झणझणीत आणि चमचमीत हे भरीत तयार होतं। तर हे भरीत कसं बनवायचं याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि आजची रेसिपी थोडीशी जरी हेल्पफुल वाटली तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हाही न्यू व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर इथे आपण साहित्य बघून घेऊया। तर मी ती 3 वांगी स्वच्छ करून कोरडी करून घेतलेली आहे। तर वांगी घेताना नेहमी ती नीट बघून घ्यायची, म्हणजे ती किडक वगैरे आहेत की नाही। आणि आपल्याला ठेचासाठी थोडं साहित्य लागणार आहे। तर इथे मी आल्याचा तुकडा घेतला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे आणि थोडंसं जिरा घेतलेला आहे। 1 वाटी हिरवा पातीचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो तो सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे। तर आता आपल्याला वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे। तर तेल व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे भाजल्यानंतर आपण जेव्हा भाजून घेतो त्यानंतर सालं रिमूव्ह करायला मदत होते। तर व्यवस्थितरित्या तेल लावून घेतल्यामुळे सालं व्यवस्थित रिमूव्ह होतात। तर अशा प्रकारे आपण तेल लावून घेऊया। आता याला आपण भाजून घेऊया। तर गॅसवर मी एक असं स्टँड ठेवलेला आहे आणि यावर आता अशी वांगी ठेवून घेऊयात आणि व्यवस्थितरित्या आपल्याला सर्वीकडून भाजून घ्यायची आहे। तर इथे वांगी भाजण्याआधी आपल्याला याला कट करून घ्यायचं होतं चाकूनी। तर चाकूनी कट केल्यामुळे वांगी आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातात। तर माझ्याकडनं थोडं स्किप झालं ते। तर लक्षात ठेवा, वांगी भाजण्याआधी थोडंसं चाकूनी याला कट देऊन द्यायचे, म्हणजे ती आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातील। तर इथे आपलं एक वांग भाजून झालेलं आहे। अशा प्रकारे आता बाकीची वांगी भाजून घेऊया। तर इथे ही वांगी भाजून झालेली आहे आणि थंडही झालेली आहे थोडंसं। तर याची आपण सालं काढून घेऊयात। तर हे बघा किती व्यवस्थित अशी सालं याची निघून राहिली आहे। आणि आता अशाच प्रकारे बाकीच्या वांग्यांची पण सालं काढून घेऊयात। आता आपण याची मागची जी टोकं असतात, म्हणजे ढेटाचा भाग जो असतो तो कट करून घ्यायचा आहे। आणि आता चमच्याच्या साहाय्याने याला आता आतून व्यवस्थित नीट बघून घ्यायचं। कधी कधी अळी वगैरे राहण्याची शक्यता असते। तर इथे या वांग्यांमध्ये अजिबात असं काहीच निघालं नाहीये, आतून पूर्ण क्लीन आहेत ही वांगी। बघा अशा प्रकारे चेक करून घ्यायचं। आता आपण हाताच्या साहाय्याने याला कुस्करून घेऊयात। हे चांगलं मॅश करून घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये काही असा जठर भाग निघतो, तो जठर भाग काढून घ्यायचा। तर हे बघा इथे असा जठर भाग निघालेला आहे, तो फेकून द्यायचा। आता हे भरीत आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला हिरवा पातीचा कांदा घालून घ्यायचा आहे। तर यामध्ये हिरवा पातीचाच कांदा घालायचा, यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि सोबत टोमॅटो घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ, साधारण 1 चमचा। आता याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया। आता आपण थोड्या वेळासाठी याला साईडला करून ठेवूया। तर आता आपण ठेचा बनवून घेणार आहोत। तर इथे लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता आणि जिरं हे घालून याची ओबडधोबड आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, अगदी जाडसरच करायची आहे। हे बघा अशा प्रकारे। आता आपण तडक्याची तयारी करून घेऊया। तर एका भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आणि थोडासा हिंग घालून घेऊयात आणि जो ठेचा आपण ठेचून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊयात आणि ह्या ठेचाला व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे, साधारण 1 मिनिटाकरिता। तर इथे 1 मिनिट झालेला आहे आणि ठेचाही छान परतून झालेला आहे। आता हा ठेचा आपण भरतावर ओतून घेऊया। तर या ठेचामुळे या भरताला इतकी छान टेस्ट येते ना। तर याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तर तयार आहे आपलं असं झणझणीत आणि चमचमीत वांग्याचं भरीत। तर याला आपण सर्व करून घेऊया। तर सर्व करताना नेहमी भाकरी बरोबर सर्व करा, भाकरी बरोबर या भरताची चव खूप छान लागते।
चपाती बरोबर किंवा पोळी बरोबरी पराठ्या बरोबरी हे भरीत चांगलंच वाटतं. तर तयार आहे आपलं असं चमचमीत झणझणीत वांग्याचं भरीत. तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हिवाळी स्पेशल अशाच रेसिपी बघण्यासाठी अंजलीज कुकिंग कॉर्नर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.